नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे फिटनेस मागची मानसिकता. फिटनेस नेहमीच पूर्णपणे शारीरिक प्रक्रिया समजली जाते. तथापि फिटनेसची मानसिकता हा पैलू फिटनेसच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आपली मानसिकता ही फिटनेस उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये प्रेरणा असू शकते किंवा त्यामधला अडथळा बनू शकते. आज आपण फिटनेस साध्य करण्याच्या मानसिक पैलूचे महत्त्व आणि फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती मानसिकता याबद्दल माहिती घेऊ. फिटनेसच्या मानसिक पैलू. फिटनेस म्हणजे फक्त वजन उचलणे किंवा धावणे नाही, तर फिटनेस साध्य करण्यासाठी मानसिकता व सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हेही आहे. स्वप्रेरणा. अनेक अडचणी असल्या तरी आपला फिटनेस प्रवास सुरू करण्यासाठी आणि त्यात सातत्य टिकवण्याची क्षमता म्हणजे स्वप्रेरणा. लवचिकता. दुखापत किंवा एकसुरीपणा आला तरी त्यातून परत योग्य मार्गावर येण्याची क्षमता म्हणजे लवचिकता. स्वशिस्त. व्यायाम आणि आहार याबद्दल काटेकोरपणा याला स्वशिस्त म्हणतात. सकारात्मक स्वागत. आत्मविश्वास आणि चिकाटीला चालना देण्यासाठी सकारात्मक विचारावर ठाम राहणे आणि नकारात्मक विचार काढून टाकणे याला सकारात्मक स्वागत म्हणतात. ध्येय निश्चिती. स्पष्ट साध्य करण्यासाठी योग्य उद्दिष्ट करणे आणि त्यापर्यंत पोहोचण्याची योजना आखणे याला ध्येय निश्चिती म्हणतात. सकारात्मक मानसिकतेचे महत्त्व. एक सकारात्मक मानसिकता आपल्या फिटनेस प्रवासाला योग्य दिशा देऊ शकते. पहिली, प्रेरणा. जेव्हा आपल्या यशस्वी होण्याच्या क्षमतेवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला जास्त प्रेरणा मिळते आणि आपण सातत्य टिकवून ठेवतो. दुसरा आहे सुधारित कामगिरी. सकारात्मक दृष्टिकोन तणाव कमी करून आणि लक्ष केंद्रित करून कार्यक्षमता सुधारू शकतो. तिसरा आहे ताणतणावाचे उत्तम व्यवस्थापन. नियमित व्यायामामुळे ताणतणाव कमी होऊ शकतो, परंतु सकारात्मक मानसिकता हे फायदे वाढवू शकते. पुढे आहे सुधारित मानसिक आरोग्य. फिटनेसमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ही जाणीव अधिक स्पष्ट होते. मानसिकता बदलण्यासाठी उपाय. आपली मानसिकता बदलण्यासाठी वेळ लागतो आणि मेहनत घ्यावी लागते, परंतु नियोजित मार्गाने ते साध्य करता येते. साध्य करण्याजोगे ध्येय निश्चित करा. वास्तववादी साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित करून सुरुवात करा. दीर्घकालीन उद्दिष्टे लहान छोट्या उद्दिष्टात विभागा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि पुढचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते. सकारात्मक विचारांचा सराव करा. सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक विचार दूर ठेवा. उदाहरणार्थ, मी हे करू शकत नाही असा विचार करण्याऐवजी स्वतःला सांगा, मी हे करू शकतो आणि मी सराव करून सुधारतो. सकारात्मक स्वागत आपला आत्मविश्वास आणि निश्चय वाढवू शकतो. यशाची कल्पना करा. दररोज 10 मिनिटे व्हिज्युअलायझेशन करा. यशाची भावना, शारीरिक बदल आणि कर्तृत्वाची भावना याची कल्पना करा. व्हिज्युअलायझेशनमुळे आपल्या मनाच्या निग्रहाला आणि सातत्याला प्रेरणा देते. आव्हानांना संधी बनवा. कोणत्याही फिटनेस प्रवासामध्ये आव्हाने अपरिहार्य आहेत. त्यांना अडथळे म्हणून पाहण्याऐवजी आपल्या प्रगतीची संधी म्हणून पहा. आव्हाने स्वीकारा, त्याच्यावर मात करायला शिका आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याचा वापर करा. सकारात्मक वातावरण ठेवा. आपल्या फिटनेस ध्येयाचा प्रोत्साहन देणारे आणि पाठिंबा देणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत याची खात्री करा. फिटनेस ग्रुपमध्ये सहभागी व्हा. वर्कआउटसाठी एखादा मित्र शोधा किंवा फिटनेस प्रभाव पडणाऱ्या व्यक्तीचे अनुकरण करा. अशा सकारात्मक वातावरणामुळे आपल्याला प्रोत्साहित वाटते आणि आपली जबाबदारी वाढते. जागरूकता. मन जागरूक असल्याने आणि मेडिटेशनमुळे लक्ष केंद्रित करणे, ताण कमी करणे आणि सकारात्मक विचार करणे असे फायदे होतात. मानसिक स्पष्टता आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण सतत जागरूक असणे गरजेचे आहे. छोटे यशही साजरे करा. आपल्या कर्तृत्वाची ओळख आपल्यालाच पटवणे आपली प्रेरणा वाढवू शकते आणि आपण आपल्या ध्येयाच्या किती जवळ किंवा दूर आहोत याची जाणीव होते. कोणताही एक छोटा टप्पा पार केला तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. उत्तम आरोग्य हे प्राथमिक ध्येय. चांगल्या आरोग्यासाठी आपण व्यायाम करणे आवश्यक आहे.
इतर सर्व परिणाम हे व्यायाम आणि आहार साध्य करण्याच्या प्रक्रियेतील बाय प्रॉडक्ट आहेत. बऱ्याच वेळा आपण कोणतीही फिटनेस योजना सुरू करायला उशीर लावतो, त्यामुळे आता सुरू करा. फिटनेसची मानसिक बाजू त्याच्या शारीरिक बाजू इतकीच महत्त्वाची असते. सकारात्मक मानसिकता विकसित करून आपण मानसिक अडथळ्यावर मात करू शकतो, प्रेरित राहू शकतो, आपली फिटनेसची उद्दिष्टे साध्य करू शकतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.